भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो, नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस, कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस, रानी वनी पानो पानी, रानी वनी पानो पानी, मन पाऊस पाऊस, कारवारा हा भरारा. माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास, माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास, मातीवर थर थरे, मातीवर थर थरे, ओला सुवास सुवास, कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस, कारवारा हा भरारा. पावसाळी पाय वाटा जरा उदास उदास, पावसाळी पाय वाटा जरा उदास उदास, दाही दिशात पाखरे, दाही दिशात पाखरे, जणू आभास आभास, कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस, कारवारा हा भरारा. रान मोकळे मोकळे, रान मोकळे मोकळे, बघे भारून नभास, रान मोकळे मोकळे, बघे भारून नभास, त्याचा हिरवा हिरवा, त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास, कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस, कारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस, रानी वनी पानो पानी, रानी वनी पानो पानी, मन पाऊस पाऊस, कारवारा हा भरारा. मैत्रिणींनो आणि श्रोते हो, दरवर्षी 24 जुलै हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन म्हणून साजरा करतो. स्वकाळजी ही केवळ एका दिवसाची गोष्ट नसून ती 7 दिवस आणि 24 तास चालणारी जीवनशैली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सेल्फ केअर फाउंडेशनद्वारे सन 2011 पासून 24 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही संघटनांनुसार आरोग्य साक्षरता, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक हालचाली, संतुलित आहार, जोखीम टाळणे, स्वच्छता
आणि आरोग्य सेवांचा योग्य वापर हे स्वकाळजीचे 7 पैलू आहेत. लोकांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. जेव्हा लोक स्वतःची काळजी घेतात तेव्हा ते अधिक आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतात. परिणामी आरोग्यसेवा प्रणालीवरील अतिरिक्त ताण कमी होतो. मंडळी, स्वकाळजी हा स्वार्थ नसून सुदृढ, निरोगी आणि सक्षम समाजाचा पाया असल्याने स्त्री आणि पुरुष या दोन्ही घटकांना ही गोष्ट तितकीच लागू होते. असो मंडळी, आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात याच विषयीच्या काही टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकूया महिला कला महाविद्यालय बीड येथील प्राचार्या डॉक्टर संध्या आयस्कर यांच्याशी केलेली ही बातचीत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. धन्यवाद. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की स्वकाळजी दिवस का साजरा केला जातो? दरवर्षी 24 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम हा दिवस 2011 मध्ये इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशननी सुरू केला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की आजची आपली ही जीवनशैली जी आहे ती अतिशय धावपळीची झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण जर बघितलं तर प्रत्येक जण आपापल्या विश्वामध्ये वावरत असताना आपल्याला दिसते. आणि ह्या अनुषंगाने प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ काढणे किंवा स्वतःची काळजी घेणे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. सध्याच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनियमित आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण आणि व्यसनाधीनता यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, होत आहेत. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे आणि याबाबत स्त्री पुरुष यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने हा दिवस स्वकाळजी दिन म्हणून साजरा केला जातो. मॅडम, स्वकाळजी म्हणजे काय? स्वकाळजी तसा शब्दशः अर्थ जर आपण बघितला तर स्वतःची काळजी म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्याचबरोबर सामाजिक आरोग्याची काळजी घेणं. म्हणजे आपण आरोग्याची साधी सोपी व्याख्या बघितली तर कुठलाही आजार नसणे म्हणजे आरोग्य हे नाही, तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असणे, सुदृढता असणे यालाच आपण आरोग्य असं म्हणतात. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ही आरोग्याची व्याख्या दिलेली आहे की त्या व्यक्तीची सामाजिक, मानसिक आणि शारीरिक सुदृढता म्हणजे आरोग्य ही अशी आपण आरोग्याची छोटीशी व्याख्या करू शकतो. आणि याच्यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम करणे, त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे, मानसिक ताणतणाव व्यवस्थापन आहे, सकारात्मक विचार आहेत, नियमित आरोग्य तपासणी आहे, व्यसनापासून दूर राहणे या सर्व बाबींचा समावेश हा स्वकाळजीमध्ये येतो. अच्छा मॅम, खूप छान तुम्ही सांगताय या दिवसाबद्दल. म्हणजे आता स्वकाळजी तर ही प्रत्येकाला घेणे आवश्यक आहे, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल. परंतु पुरुषांच्या बाबतीत काही नैसर्गिक आपण भिन्नता आरोग्याच्या दृष्टीने, शारीरिक दृष्टीने आपल्याला दिसून येतात. तसेच स्त्रीच्या बाबतीतही आणि त्यांच्या भूमिका बदल सुद्धा काही प्रमाणात आपल्याला जाणवतात. तर त्या दृष्टीने आपल्याला जसं की आपण पुरुषप्रधान संस्कृती आहे, कुटुंबाची जबाबदारी पुरुष पेलवतात, घेतात आणि त्याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर महिला सुद्धा कुटुंबाची, मुलांची, समाजाची इतर काळजी घेण्याच्या मध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात. तर या अनुषंगाने मग काम आहे, व्याप आहे, काळजी घेणे याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, डॉक्टरांकडे न जाणे, स्वतःला वेळ न देणे ह्यामुळं काही पुरुषांमध्ये, महिलांमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. दोघांच्याही समस्यांचा विचार केला तर वेगवेगळ्या आहेत की मानसिक, भावनिक, शारीरिक ह्या समस्या पुरुषांच्या वेगळ्या आहेत, स्त्रियांच्या वेगळ्या आहेत आणि त्याच्यासाठी जी कारणे आहेत ती कारणे सुद्धा आपल्याला वेगळी दिसून येते. ती कशी? म्हणजे आता पुरुष आपण म्हणलं की जबाबदाऱ्या स्वीकारतात, ते भाग त्यांचा आहे, त्याच्यामुळे ताणतणाव त्यांचा वाढलेला दिसतो. आणि स्त्रिया कुटुंबाची काळजी घेणे, इतरांची काळजी घेणे याच्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे कुटुंबातील सदस्यांच्या जेवणाच्या वेळा फॉलो करणे, लक्ष देणे, त्यांना औषध पाहिजे, हवे नको ते देणे, ह्यामुळे स्वतःकडं
वेळ न देणे किंवा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करणे, वेळोवेळी झोप न घेणे, डॉक्टरांकडे न जाणे, ह्या गोष्टी महिलांमध्ये दिसून येतात. काही ताणामुळे भावनिक समस्या असतील तर ते भावनिक समस्या सुद्धा इतरांशी शेअर न करणे, चर्चा न करणे, संवाद न साधणे, याच्यामुळे त्यांना बरेचसे प्रॉब्लेम निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. अच्छा, म्हणजे मला असं वाटतं की एकतर आर्थिक जी बाब आहे त्याच्यामुळे बहुतेक वेळेला म्हणजे डॉक्टरांकडे न जाणे किंवा चांगला आहार न घेणे हा प्रकार होतो, किंवा तेच पैसे वाचून जर आपण आपल्या मुलांसाठी खर्च करूया अशी पण एक कर्त्या तो एक भाग झाला, म्हणजे आर्थिक एक भाग झाला. आणि आर्थिक खर्च मग वेळ नाही, आणि स्वतःसाठी डॉक्टरांकडे जाणे टाळणे, तेच इतरांसाठी कुटुंबातील सदस्यांसाठी जाणीवपूर्वक त्यांना नेणे, म्हणजे स्वतःकडे केलेले दुर्लक्ष हे आपल्याला याच्यातून लक्षात येते. अगदीच अगदी. आणि मला वाटतं जे भावनिक जे तुम्ही म्हणालात की आपलं टेन्शन उगीच नको, दुसऱ्याला नको द्यायला, ही एक भावना त्यामागे असू शकते. खूप छान. आणि ह्या गोष्टी महिलांच्या बाबतीत जास्त आहेत. म्हणजे संतुलित आहार महिला घेणार नाहीत, भावनामध्ये काही एखादा अडचण असेल तर ती दुसऱ्यांना सांगणार नाहीत, स्वतःमध्ये तसंच ठेवतील. मग बरेचदा डिप्रेशन सारखे ताणतणावाच्या समस्या ज्या आहेत, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या ज्या आहेत, त्या महिलांमध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि याचा सर्व परिणाम त्यांच्या झोपेवरती होतो. 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. झोप झाली नाही तर आहार व्यवस्थित नाही, कामामध्ये लक्ष लागणार नाही आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. अशी ही शृंखला जी आहे ती आपल्याला चालू असताना दिसून येते. अगदीच. मॅडम, असं म्हणतात की आपल्या आरोग्याचा जो पाया आहे तर तिथं मानसिकता आधी महत्वाची ठरते, नाही का? जर मानसिकता बिघडली तरच मग इतर दृश्य परिणाम आपल्याला दिसतात तब्येतीवरचे. तर मग मानसिक आरोग्य सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं. मग मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी सर्वांनी? म्हणजे सर्वप्रथम महिला असो पुरुष असो यांनी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने स्वतःच्या भावना ज्या आहेत त्या भावनांना महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की काही सुखद दुःखद भावना अशा लहानपणापासून आपल्याला दिसून येतात, आणि आपल्या भावना सतत इतरांची काळजी घेताना स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसून येते. मग हे दुर्लक्ष म्हणजे मानसिक आरोग्य ही शारीरिक आरोग्या एवढंच महत्वाचं आहे. आपण काय करतो, थोडा ताप आला, सर्दी झाली की डॉक्टरांकडे जातो, परंतु आपलं डोकं दुखत असेल, काही आपल्याला झोप येत नसेल तर आपण मानसोपचार तज्ञाकडे जात नाही, ह्या गोष्टी आपण टाळतो. तर तसं नाही. मग याच्यासाठी आपण महिलांनी किंवा पुरुषांनी काय केलं पाहिजे, थोडा वेळ काढायचा, थोडा आवडीचे छंद जोपासायचे, किंवा एखादा मित्र असेल मैत्रीण असेल त्यांच्याशी संवाद साधायचा, सामाजिक कार्यामध्ये मिसळून जायचं, भाग घ्यायचा, सहभाग घ्यायचा, आणि भावना ज्या आहेत त्या भावना यांना वाट मोकळी करून देणे, ह्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे असं जे आपण म्हणतो की एकत्र कुटुंबामध्ये म्हणा किंवा जेव्हा आपण असं कुटुंबाचे करते धरते असतो तेव्हा आपल्या भावना दडपून टाकण्याची एक वृत्ती आपसुकच निर्माण होते. मग कधी आपल्याला पिक्चर पाहायला जायचं असेल तर मग अशा वेळेला आवश्यक गेलं पाहिजे. म्हणजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, स्वतःचा छंद जोपासला पाहिजे, आणि त्याच्यातून मनाला जो आनंद मिळतो त्या आनंदामधून सुद्धा आपल्या भावना ज्या आहेत त्या सकारात्मक बनतात आणि एक प्रकारची ऊर्जा आपल्याला काम करण्यासाठी मिळते. खरंच. मॅडम, मानसिक आरोग्य जर आपण सांभाळलं तर आपापच शारीरिक आरोग्य जे आहे ते उत्तम राहू शकते. पण तरीही मला तुम्ही सांगा की मग शारीरिक आरोग्याची काळजी घेताना किंवा एकूणच आहार विहार कसा असावा? म्हणजे आहार हा महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या आहारावरच आपलं आरोग्य अवलंबून असते. आणि आपल्याला आहार घेताना संतुलित आहार घेणं आवश्यक आहे, समतोल आहार ज्याला आपण म्हणतो. वयोमानानुसार हा आहाराचा ICMR चार्ट दिलेला आहे की आपण किती अन्न घेतलं पाहिजे दिवसभराचं. म्हणजे हे घेतानाही आपलं वय काय आहे, लिंग कोणतं आहे, त्याचबरोबर आपली स्थिती कशी आहे, म्हणजे सर्वसाधारण स्थिती आहे का विशेष स्थिती आहे, जसं गर्भवती स्त्रिया असतील, स्तनदा माता असतील, आणि ह्यानुसार म्हणजे प्रत्येक वयोगटानुसार आपल्यामध्ये शारीरिक बदल होतात आणि त्या शारीरिक बदलानुसार आपल्या आहारामध्ये सुद्धा बदल करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या आहारानुसारच आपल्याला पोषक घटकांची आवश्यकता असते. म्हणजे जसं म्हणतो कर्बोदके आहे, स्निग्ध, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, क्षार, हे आपल्याला आपल्या कामाच्या स्वरूपानुसार, वयानुसार, आपल्या वजनानुसार आपल्याला आवश्यकता आहे. आणि त्यानुसार आपण सगळे अन्नगट असणारे म्हणजे कडधान्य, मोड आलेली कडधान्य असतील, तृणधान्य आहे, फळे, भाजीपाला आहे,
आहे, इतर भाज्या आहेत, त्याचबरोबर दूध, दुधाचे पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ आहेत, मांस, मासे, अंडी, हे सगळे पदार्थ समतोल, बॅलन्स डाएट आपण म्हणतो तसं समतोल आहार आपल्या शरीरामध्ये, आपल्या आहारामध्ये त्याचा सगळा अन्नघटकांचा समावेश करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि तुम्ही जे आता म्हणालात की स्थिती, आपण कुठल्या स्थितीत, म्हणजे हो. एखादी जी गृहिणी असते तर तिला दिवसभर घरातलं काम घरात, असतं, हो, तर तिनं हो. पण तिच्या आहाराकडे आहाराकडे विशेष लक्ष देणं. दिलं पाहिजे. याशिवाय मुलं जे असतात, एक 8 ते 10 या वर्षा हो, हो, वयोगटातली हो, मुलं हो. खूप खेळकर असतात ती मुलं, मग त्यांना सुद्धा आहार त्यांच्यानुसार, म्हणजे वयोगटानुसार शारीरिक बदल होतात आणि बरोबर. आपल्याला त्यानुसार आहार जो आहे तो आहार द्यावा लागतो. अगदीच. म्हणजे आता नवजात अवस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत आपण बघतो की वेगवेगळे शारीरिक बदल होतात. जसं की वृद्धावस्थेला आपण हलका अन्न देतो की त्यांच्या अंतर्गत बदल झालेले असतात, पचनशक्ती मंदावलेली असते. बरोबर. त्याचबरोबर गर्भवती स्त्रीला आपण सर्वसाधारण स्त्रीपेक्षा 1.5 पट आहार जो आहे तो देतो. म्हणजे स्वतःचं आणि गर्भाचं पोषण हे त्या स्त्रीला करावं लागते खरंच, आणि त्याच्यामुळे तसं आहारामध्ये अन्नगटाची आवश्यकता जी आहे ती वाढवलेली आहे. बरोबर. आणि एखादी काम करणारी महिला असेल, पुरुष असेल, आणि एखादं बैठे काम करणारी महिला, पुरुष असेल, तर ह्या दोघांच्या आहारामध्ये तफावत असते. अगदीच. आणि याबरोबरच ऋतुमानानुसार सुद्धा आहार बदलतो. आपण खरंच, बघतो खरंच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हो. उन्हाळ्यामध्ये आपला आहार जो आहे तो हिवाळ्यामध्ये राहत नाही, किंवा बरोबर. हिवाळ्यामध्ये असणारा पावसाळ्यामध्ये राहत नाही. खरंच. तर ह्या सगळ्या घटकांचा विचार करून आपला आहार असणे आवश्यक आहे आणि तसंच आहार नियोजन करून प्रत्येकाने आपल्या आहाराची काळजी घेणे गरजेचं आहे. बरोबर. मग आता विहाराबद्दल काय सांगा? हां. विहार म्हणजे आता आपण म्हणतो की सध्या आपण व्यायाम करणे आवश्यक आहे, झोप घेणं आवश्यक आहे. मग आता 30 मिनिटे चालणे किंवा योगासनं करणे किंवा ध्यान करणे, ह्या गोष्टी प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत गेलेल्या आहेत. अगदी. सद्यस्थितीमध्ये धावपळीच्या जीवनामध्ये तेवढा अर्धा तास सुद्धा स्वतःसाठी काढणे प्रत्येकाला जमत नाही, परंतु तो आवर्जून काढला पाहिजे. म्हणजे आपण आहार घेतला आणि आपला विहार जरी व्यवस्थित असला, आपण चालणे केलं किंवा योगा केला आणि झोप व्यवस्थित घेतली, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. बरोबर. सध्या आपण बघतो की आपल्याला BP आहे, रक्तदाब वाढलेला आहे, शुगरचा त्रास आहे, हो. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वॉकिंग केलं, चाललं आणि शांत झोप घेतली, तर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात ह्या समस्या कमी झालेल्या दिसून येतात. बरोबर. म्हणजे 6 ते 8 तास झोप ही प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि ती शांत झोप आली पाहिजे. खरंच. म्हणजे प्रत्येक ताणतणावामध्ये आपण झोपलं तरी आपल्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात बरोबर. आणि त्यामुळे शांत झोप येत नाही. त्याचा परिणाम आपल्या आहारावरती होतो, आपल्या विहारावरती होतो आणि एकंदरीतच पूर्ण आरोग्य बिघडते. अगदीच. मॅडम, कुटुंबातील प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे, म्हणजे मग तो लहान असो किंवा मोठा वृद्ध. तर मग त्यातल्या त्यात जसं तुम्ही म्हणालात की एक तरुण पिढीनं आपली काळजी कशी घ्यावी हे तुम्ही सांगितलं, पण अगदी लहान मुलं किंवा टीनेजर्स आणि वृद्ध मंडळी यांच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही, की त्यांनी कसा व्यायाम करावा किंवा त्यांचा आहार कसा असावा? म्हणजे आता टीनेजर्स, किशोरावस्था म्हणतो आपण, आणि वृद्धावस्था, दोन्ही अवस्था महत्वाच्या आहेत. किशोरावस्थेमध्ये आपण बघतो की हालचाल जास्त प्रमाणात त्यांची वाढलेली असते आणि त्यामुळं आहार हा त्यांना चांगला असला पाहिजे, पोषक आहार असला पाहिजे. परंतु आपण बघतो की आजकालची तरुण पिढी जी आहे ती समाज माध्यम जे आहेत, सोशल मीडिया, त्याच्यामध्ये जास्त गुंतलेली आहे. पूर्वी आपण बघतो की मैदानी खेळ खेळणे, चालणे, आता गाडी वापरणे आहे, बैठे खेळ खेळणे आहे, बैठे काम करणे आहे. याच्यामुळं ओबेसिटी, लठ्ठपणाच्या समस्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. आणि खाण्यामध्ये पारंपरिक पदार्थ न खाता जंक फूड खाण्याकडे जास्त त्यांचा कल दिसून येत आहे. कोल्ड ड्रिंक्स असतील, जंक फूड असतील, आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरती होतो. आणि त्यामुळे वजन वाढले की मग बाकीचे आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत त्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून मग मी तरुणांना एवढं सांगू इच्छिते की वाचन करा, छंद जोपासा, सकारात्मक जीवनशैली जी आहे ती सकारात्मक जीवनशैली तुम्ही जोपासा. म्हणजे व्यायाम करणे, खेळ खेळणे, वाचन करणे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या दैनंदिन जीवनातील नियोजनामध्ये यासाठी पुरेसा वेळ तुम्ही द्या आणि तुमची जीवनशैली जी आहे ती पॉझिटिव्ह, सकारात्मक जीवनशैली बनवा. आता आपण तरुणाबद्दल बोललो आणि दुसरं तुम्ही मला विचारलं की वृद्धावस्था, म्हणजे म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं आपण म्हणतो की जसं बालपणी आपण लहान मुलांची काळजी घेतो तशीच वृद्ध व्यक्तीची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये बरेचसे शारीरिक बदल झालेले असतात, जीवनशैलीमध्ये बदल झालेले असतात. त्याच्यामुळं त्यांना आपण थोडंसं चालणे, संतुलित आहार घेणे, औषधोपचार वेळेवर घेणे, जी औषधं असतील ते, आणि सामाजिक संपर्क ठेवणे,
सामाजिक संपर्क ठेवणे याच्यासाठी महत्त्व आहे की वृद्ध व्यक्ती बसून बसून कंटाळवाणे होतात, त्यांना कोणीतरी बोलायला हवंसं असते बरोबर. आणि 4 गप्पा मारल्या म्हणजे त्यांची दिनचर्या सुद्धा आनंदी सकारात्मक झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून सामाजिक संपर्क ह्या अवस्थेमध्ये वृद्धांचा ठेवणे महत्त्वाचे आहे. बरोबर. आणि वेळेवर नियमित आरोग्य तपासणी ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. एवढी जर स्वकाळजी त्यांनी घेतली तर त्यांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होणार नाही, त्यांचं आरोग्य जे आहे ते सुदृढ आरोग्य राहील. बरोबर. कारण कसं असतं मॅडम की आयुष्याच्या संध्याकाळी एक तर साथीदार सोडून गेलेला असतो बरेचदा, बरोबर. आणि रिटायरमेंट मुळे एक प्रकारचा एकाकीपणा नैराश्य आलेलं असते, आलेलं एकाकीपणा असतं. असते आणि त्यांची दैनंदिन दिनचर्या जी आहे ती बदललेली दिसून येते. असते. कारण तितकी ताकद आता हातपायामध्ये नाही, राहिलेली नाही. नसते. त्याच्यामुळे परंतु मानसिक त्यांना खच्चीकरण वाटते की मनाने ते सबल असतात आणि आपला हा बदल त्यांना स्वीकारणे खूप थोडं कठीण जाते, जड जाते. खरंच, म्हणजे खरंच. झुलत्या खुर्चीचे तत्वज्ञान आपण असं म्हणतो की त्यांनी नुसतं बसून आराम करून सर्वांना सांगणे हे त्यांना नको वाटते. आपली जी काही सत्ता आहे किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते कोणी हिरावून घेऊ नये, आपल्याकडेच राहावं अशी त्यांची भावना ह्यामध्ये झालेली असते. बरोबर. म्हणजे ते सगळं आबाधित राहावं. हो, खरंच हो, खरंच. हो. पण मला वाटतं अशा वेळेला मुलांनी खास त्यांच्यासाठी वेळ देणे किंवा दूरगावी असू तर एखादा फोन त्यांना आवर्जून करणे, बरोबर. हे पण किंवा खूप मग गरजेचं बाहेर आहे. फिरायला घेऊन जाणे, देवदर्शन असेल, सहलीचे ट्रिप असतील, पर्यटन स्थळ असतील, खरंच. त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि त्यांचा जो वेळ आहे तो वेळ पुढच्या वेळेमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवणीत राहतील, म्हणजे पुढचा वेळ चांगला जाईल ह्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. अगदीच, अगदीच. म्हणजे स्वकाळजी आपण म्हणतोय की स्वतःची काळजी, पण हा सुद्धा एक स्वकाळजीचाच भाग भाग आहे. हो नाही का? हो. आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे हे पण महत्वाचं आहे. खरंच खरंच. तो बाल्यावस्था सुद्धा खूप महत्वाची आहे. खरंच, म्हणजे ते तर आपण basic बेसिक आहे. आपण बघतो की पुष्कळदा मूल खात नाही म्हणून मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला जातो, टीव्ही लावून ठेवला जातो आणि बघत बघत त्यांना खाऊ घातल्या जाते. परंतु ही खूप चुकीचं आहे की त्यांनी हसत खेळत खाल्लं पाहिजे, खाण्याची आवड त्यांना निर्माण झाली पाहिजे, म्हणून वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना दिले पाहिजे. त्याचबरोबर शारीरिक आरोग्याबरोबर त्यांची मानसिक विकास सुद्धा खूप महत्वाचा आहे. बौद्धिक विकास, मानसिक विकास ह्या अवस्थेमध्ये. तर त्यासाठी त्यांना वेगवेगळे खेळ जे आहेत की म्हणजे नुसतं मोबाईलवरचे गेम नाही, कॉम्प्युटरवरचे गेम नाही, तर आपण खेळ जे आहेत ते खेळ सुद्धा महत्वाचे आहेत. म्हणजे आता एखादा प्राणी आहे त्याचे पार्ट्स जोडणे असतील किंवा अल्फाबेटिकली एखादं तयार करणे असतील की ब्लॉक तयार करणे असतील, ते ब्लॉक तयार करणे आणि रंग ओळखणे, रंगाची ओळख करणे किंवा प्राण्यांची ओळख करणे आणि घरामध्ये रूममध्ये आपण ते लावून तसं वातावरण निर्मिती केली तर मुलं खूप आनंदाने येता जाता त्या गोष्टी बघतात, वाचतात. खेळणी टोपलीमध्ये ठेवून गेली की ते तिथे जोडतील, दाखवतील आपल्याला. आणि मग यावेळेस आपल्या घरामध्ये जे पालक आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांना प्रोत्साहन देणं सुद्धा आवश्यक आहे की वा खूप छान केलेलं आहे, अजून कर. आणि ह्या गोष्टींनी ते मग पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पुनरावृत्ती करताना आपल्याला दिसून येतात. याच्यामुळे त्यांच्या हाताच्या स्नायूंचा विकास होतो, पायाच्या स्नायूंचा विकास होतो आणि बौद्धिक विकास हा होत असतो. म्हणजे आता कुटुंबामध्ये वेगवेगळे काम आपण करत असतो तर बरेचदा वृद्धांची आणि तशीच बालकांची लुडबुड आपल्याला दिसून येते. म्हणजे आई पोळी करत असती तर मला पोळी करायला दे, छोटीशी कणिक देऊन आपण त्यांना दिलं, पोळपाट लाटणं तर डाळ तांदूळ निवडायला वेगवेगळं दिलं, भाजी तोडायला दिलं. तसं वृद्धांना सुद्धा आपण कामात गुंतून ठेवलं तर आपण सुद्धा निरुपयोगी नाही तर आपण मदत करू शकतो. म्हणजे त्यांना त्रास होणार नाही, सहज ते काम करू शकतील. असे हलके फुलके कामं मुलांना आणि वृद्धांना दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना एक आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचं कुटुंबातील स्थान सुद्धा त्यांना मोठं वाटू लागतं, वेळ पण छान जातो. नक्कीच. मॅडम, आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिनानिमित्त खूप छान माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना देत आहात. आता जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना, आमच्या मैत्रिणींना काय सांगाल? तसं तर स्वकाळजी दिवस हा प्रत्येकाला माहिती असेल असं आपल्याला वाटत नाही. आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिवस आहे, परंतु स्वतःची काळजी घेण्याचा काय दिवस असं प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो की आपण तर काळजी घेतो, आपण काळजी घेतो, पण काय घेतो की आपण जेवण खाणं हे करतो, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला किती हवंय, किती नाही आणि कशा पद्धतीने पाहिजे, कोणतं पाहिजे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने आपण शारीरिक, मानसिक, भावनिक काळजी घेतली पाहिजे, तेव्हा आपण स्वकाळजी घेतो असं ते. म्हणजे त्या दृष्टिकोनातूनच सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे स्वकाळजी घेणे हा एक स्वार्थ नाहीये, स्वतः बरोबरच कुटुंब आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी जी आहे त्या जबाबदारीतून आपण सर्वांची काळजी घेणे, निरोगी राहणे आणि शांत मन
हीच खरी संपत्ती आहे. खरंच. आरोग्यम धनसंपदा आपण म्हणतो, परंतु अगदीच. ही आरोग्याची संपदा सगळ्यांकडेच आहे अशी सध्या दिसून येत नाही. बरोबर. पूर्वी आपण बघतो की त्यांचं खानपान खूप चांगलं होतं, केमिकल्स काही वापरले जात नव्हते. अगदीच. आता आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तपासून घ्यावं लागते की ही गोष्ट व्यवस्थित आहे का, आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे का. खरंच. तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे दररोज आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थ आहे ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे. बरोबर. स्वतःला सक्षम बनवण्यासाठी मी स्वतःची काळजी घेत आहो असा सकारात्मक विचार आपण केला पाहिजे. नक्कीच. आणि आपण आपल्या आरोग्यासाठी जी काही गुंतवणूक करणार आहोत ती कधीही आपल्याला उपयोगी येईल, फायदेशीर ठरेल. म्हणजे जशी आपण आपल्या आर्थिक गुंतवणूक करतो तर त्यापेक्षाही आपल्या आरोग्याची गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की स्वतःची काळजी घ्या, कारण तुमचे आरोग्य हेच तुमच्या कुटुंबाचे आणि समाजाचे बळ आहे. अगदी. कुटुंबातील सदस्य जर एखादा आजारी असेल तर इतर सदस्यांची स्थिती कशी होती हे बरेचदा आपण अनुभवतो, बघतो. अगदीच. तर त्या दृष्टीने पुरुष असो वा स्त्री असो, ज्येष्ठ नागरिक असो किंवा तरुण असो, प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटते. आणि यातूनच आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि जिथं आत्मविश्वास निर्माण झाला तिथं कोणतंही कार्य करण्यासाठी आपण मागे राहणार नाही. अगदीच. तर आपल्या आरोग्यासाठी आपण स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते. आणि स्वतःची काळजी घ्या, सुदृढ राहा, एवढाच संदेश मी आजच्या या स्वकाळजी दिनानिमित्त सर्व श्रोत्यांना देऊ इच्छिते. खूप छान माहिती दिलीत मॅडम आपण. आणि आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतका छान संवाद साधलात. मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन याविषयी प्राध्यापिका डॉक्टर संध्या आयस्कर यांची मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.